रेखात दडले जीवन हे का अधिक सेवा उणे ना कुणास कळले हे रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. फुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा. नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा. फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची रेखा ही भाग्याची. आत्तापर्यंत आपण पाहिलं पल्लवी गायत्रीला शपथ घालते की विजयच्या बाबतीत तिने मीनाक्षीला सांगू नये. बलराज नानांकडे येऊन माफी मागतो आणि नाना त्याला माफ करतात. आशा पल्लवीला सांगते की विजयवर पल्लवीचा अधिकार आहे. याउलट पल्लवी आशाला सांगते की आशा विजयची पत्नी आहे. नाना आशाला सांगतात की आशाला तिच्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा आहे. आशा म्हणते की निर्णय घेतलेला आहे. पल्लवी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळवून घरी येते. आता पुढे. कृतिका, पल्लवीला आत घेऊन जा, तिला आराम करू दे. मी कसा आराम करू? आज गोविंदच्या न्यायालयात सुनावणी आहे. मी न्यायालयात जाणं खूप गरजेचं आहे मावशी. तर मग बेटा, अशा अवस्थेत तू न्यायालयात जाणार? हो बाळा, अशा अवस्थेत कोर्टात जाणं गरजेचं आहे का? मम्मी, माझी तब्येत ठीक आहे एकदम. ही तर छोटीशी जखम आहे. बघ, डॉक्टरांनी मला सुट्टीही दिली ना. माझं न्यायालयात जाणं खूप महत्वाचं आहे. प्लीज प्लीज मावशी. मी अगदी बरी आहे. न्यायालयात मी नक्कीच जाऊ शकते. पल्लवी, तू पण ना. तू का इथे उभा राहिला? जा, सामान घेऊन ये जा. वय वय पण बाईसाहेब, सामान कुठं ठेवलंय? म्हणजे एक बॅग आहे की जास्त आहेत? एका फेरीत आणता येतील की नाही आणता येणार? बबलू. वय वय वय. चल. दीदी, खरं तर पल्लवीला या गोष्टीचं दुःख नाही की ती आज जखमी झाली. तिला या गोष्टीचा आनंद आहे की गोविंदचं खरं रूप पोलिसांच्या समोर आलं. कदाचित न्यायालयात तिची गरज लागेल. थोडा वेळ गेली ती तिकडे तर काय हरकत आहे? जाऊ दे ना तिला. डॉक्टर पण ना त्यांच्या कामात कधीच कसूर नाही करत. बघ ना, घरी पाठवताना पण बँडेज करूनच पाठवले. काय झालंय कृतिका? अशी का बघतेस? काय नाही, बस हेच बघत होते की जे सत्य समोर आलंय त्याचा परिणाम तुझ्यावर झालाय की नाही. सत्य? हो, मम्मी म्हणत होती की आपण सगळ्यांनी आशाला चुकीचं समजलंय. मम्मीने पण आणि तू पण. पण आता बहुतेक सत्य समोर आलंय की आशाची काहीही चूक नाहीये. तू खरं बोलतेस कृतिका. हे सत्य मान्य न केल्यामुळे मी स्वतःचीही खूप मोठी फसवणूक केली आहे. जर सत्य मी आधीच जाणून घेतलं असतं तर. दीदी, पण जर तुला हे सत्य आधीच कळलं असतं तर कदाचित विजय सोबत तुझं हे नातं तू इतक्या पुढे नसतं नेलंस.
दीदी, मी तुला वारंवार समजवायचा प्रयत्न केला, वारंवार मी तुला थांबवण्याचाही प्रयत्न केला, पण तू तर कायम हेच म्हणत राहिलीस की विजय तुझं प्रेम आहे आणि आशाने खोटेपणा करून विजयशी लग्न केलं. पण आता जेव्हा सत्य समोर आलेलं आहे तेव्हा हे समजलेलं आहे की आशाने काही फसवणूक नाही केली, उलट आशाची फसवणूक झालेली आहे. मग आता तू काय करणार आहेस दीदी, बोल ना. मला स्वतःलाच समजत नाहीये की मी आता काय करणार आहे. तू विजयवर प्रेम करतेस, मग विजयपासून दूर जाणं, त्याला विसरून जाणं तुला शक्य होणार आहे दीदी? माहित नाही, मला स्वतःला नाही माहित की मी विजयला विसरू शकेन की नाही. पण मला हे माहिती आहे की विजय माझा नाही होऊ शकत. तो माझा नाही आहे, तो फक्त आशाच आहे आणि आशाचाच राहील. पण आता तुझं काय होणार दीदी? हां, जर हे कोणाला माहित नसतं तर सगळी गोष्टच वेगळी होती. पण आता सगळ्यांना माहितीये की तू विजयवर प्रेम करतेस, स्वतःपेक्षाही जास्त प्रेम करतेस. तुझ्या आयुष्याचाही तुला विचार करायला हवा दीदी. बघूया आयुष्य कोणत्या वाटेवर घेऊन जाते. पण इतकं तर नक्की आहे की मी माझं आयुष्य सुखी करण्यासाठी आशाचं सुख नाही हिरावून घेणार. मग भले माझ्या आयुष्यात एकटेपणा का येईना. बाईसाहेब चहा. पल्लवीने मला शपथ घातली की दीदीला विजयच्या बाबतीत काहीही कळता कामा नये. पण ही गोष्ट लपून राहणार आहे दीदीपासून. गायत्री, पल्लवीला या दिशेने तूच पुढे जाऊ दिलंयस. आता हे सगळं कसं सावरायचंय हेही तुलाच बघायला लागेल. मीनाक्षी तुझी बहीण आहे, तुला चांगलंच माहित असेल की तिला कसं समजावता येऊ शकतं. मला काहीही समजवण्याची गरज नाहीये. मी मोठ्या विश्वासाने माझ्या मुलीला तुझ्याकडे पाठवलं होतं. मला वाटलं तू तिची काळजी घेशील. दीदी ते नको म्हणूस दीदी मला. कोणत्या वाटेवर नेऊन ठेवलंस तू माझ्या मुलीचं आयुष्य? एकटेपणाच्या वाटेवर? त्या वाटेवर जी माझ्या लेकीचं आयुष्य एकाकीपणाकडे घेऊन जाईल? खरं तर परिस्थितीच अशी होती की आम्ही पल्लवीला अडवूच शकत नव्हतो. मला नाही पटत. माझ्यापासून लपवायची काय गरज होती? दीदी, आम्हाला वाटलं जेव्हा सगळ्या गोष्टी ठीक होतील तेव्हा तुला सांगावं. काय सांगणार होतीस तू? हं, काय सांगणार होतीस? अखेर तो मुलगा आहे कोण, करतो तरी काय? त्याचं नाव विजय आहे आणि पल्लवीशी त्याची भेट इथे नव्हती झाली. जेव्हा पल्लवी बँगलोरमध्ये शिकत होती तेव्हा तिला तो तिथे भेटला. दीदी, खरं तर विजय आणि त्याच्या घरच्या लोकांचीच ही इच्छा होती की पल्लवी त्यांच्या घरची सून व्हावी. अखेर हे प्रकरण आहे तरी काय? मी तर आता असं ऐकलंय की विजय आशाचा नवरा आहे. या लग्नाला तर न्यायालयाने मान्यता दिलेली नाही, म्हणून आम्हाला आणि पल्लवीला असं वाटलं की तिचं लग्न विजयशी नक्कीच होईल. तू स्वतः जरा विचार कर ना, जर ते सगळे तयार होते लग्नासाठी तर मी काय म्हणून पल्लवीला रोखणार होते? जर खरोखरच कायद्याने हे लग्न वैध ठरवलेलं नाहीये तर विजय आणि पल्लवीचं लग्न होऊ शकतं ना? पल्लवीचं लग्न विजयशीच होईल. तुम्हा दोघांचं काय म्हणणं आहे? मीनाक्षी, तू पूर्ण ऐकून मला तर घे. काहीही ऐकायचं नाहीये. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचंय, पल्लवीचं लग्न विजयशी होऊ शकतं की नाही? हो, होऊ शकतं. नाना, हा बेटा. नाना, हे बघा, आज प्रत्येक पेपरमध्ये हीच बातमी छापून आली आहे. प्रत्येक पेपरमध्ये फक्त आणि फक्त आशाचंच कौतुक केलंय. अरे वा. या पत्रकारांना पण काय माहित कुठून कुठून बातम्या मिळत असतात. हे बघ, अशा पाहिलास तू, तुझा फोटो छापून आलाय. माझी तर देवाकडे हीच प्रार्थना आहे की प्रत्येक ठिकाणी तुझा असा फोटो छापून यावा.
हो नानू, मी पण हाच विचार करत होते की बऱ्याच दिवसांपासून ऑफिस बंद ठेवलं होतं. मी ते आता पुन्हा सुरू करेन. न्यायाच्या मार्गाने चालणं माझा व्यवसायच नाही, माझ्या आयुष्याचं ध्येयही आहे. नक्कीच बेटा. आणि माझी प्रार्थना हीच आहे की परमेश्वराने तुला इतकी ताकद द्यावी की तू प्रत्येकाला न्याय मिळवून देऊ शकशील. नाना, आज आशाची ही लढाई पूर्ण होईल. हो आशिष, जे काम आत्तापर्यंत अपूर्ण होतं आज पूर्ण होईल. हो बेटा, आज न्यायालयात पाहूया काय काय होत आहे ते. आज गोविंदला शिक्षा होईलच आणि विजयची निर्दोष सुटका होईल. आणि हाच माझा विजय. ईश्वर तुला यश देव बेटा. नानू, तुमचा आशीर्वादच माझी प्रेरणा आहे. सत्याची लढाई तर मी लढतच राहीन. चला निघूया, उशीर होतोय. नानू, एक फाईल तर मी विसरलेच, मी लगेच घेऊन येते. ठीक आहे. अरे हो आशिष बेटा, आज गायत्रीचा फोन आला होता. ती सांगत होती पल्लवीची आई आली आहे. पल्लवीची आई? हो बेटा. आणि गायत्रीच्या बोलण्यावरून काहीतरी असं जाणवलं मला की पल्लवीला विजयच्या बाबतीत आपल्या आईशी काही बोलायचं नाहीये. पण का हो नाना? होऊ शकतं बेटा की पल्लवीला जाणीव होत असेल की विजय सोबत संबंध ठेवून तिने काहीतरी चूक केली आहे. ओह, म्हणजे तुम्ही पल्लवीच्या आईला पण ओळखता? अरे बेटा, खूप वर्षांपूर्वी भेटलो होतो. आता तर बहुधा त्या समोर आल्या तर ओळखताही येणार नाही. या आशाला वेळ का लागतोय? आशा बेटा लवकर ये, कोर्टात जायला उशीर होतोय. रेखा ही भाग्याची. स्वतःला सावर रे दिमा. तुला स्वतःला या दुःखातून बाहेर काढावं लागेल. तुझं बरोबर आहे आई, पण हे इतकं सोपं तर नाहीये ना. मला माहितीये ते बाळा, हे इतकं सोपं तर नाहीच आहे. तू गोविंदवर प्रेम केलंस, त्याच्यावर विश्वास ठेवलास आणि तो गोविंदने फक्त मलाच फसवलं असतं नाही तर कदाचित मी सहनही केलं असतं. पण त्याने सगळ्यांचाच विश्वासघात केलाय. मी माझं हे दुःख कोणाबरोबरही वाटू नाही शकत. नाही रिद्धिमा, तुझ्या या दुःखामध्ये आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. निव्वळ माझ्या हट्टामुळे तुम्ही गोविंदचा स्वीकार केला होता, त्याला इतका मान दिलात. आज मला समजतंय तो माझा हट्ट, तो माझा निर्णय किती चुकीचा होता. म्हणूनच तर म्हणतात रिद्धिमा की जीवनाचे महत्वाचे निर्णय खूप विचार करूनच घेतले पाहिजेत. चल रिद्धिमा, न्यायालयात जायला उशीर होतो. चल. तुम्ही कोण? मी तुम्हाला ओळखलं नाही. मी मीनाक्षी, पल्लवीची आई. ओ, नमस्कार. नमस्कार. या घरात आजवर बऱ्याचदा तुमचा विषय निघालाय, पण तुम्ही अशा वेळी आलात की मी तुम्हाला बसायलाही सांगू शकत नाही. खरं म्हणजे आम्ही कोर्टात जायला निघालो होतो. आज कोर्टात विजयची सुनावणी आहे. मी पण इथे बसायला नाही आले, फक्त तुम्हा सगळ्यांना एक विनंती करायला आले. विनंती? कसली विनंती? आज तुमच्या मुलाची कोर्टातून सुटका होणार आहे. तुम्हाला माहितीच असेल की तो पल्लवीवर खूप प्रेम करतो आणि पल्लवी त्याच्यावर. तुम्हाला माहिती आहे ना? हो, माहीत आहे. मी तर फक्त हीच विनंती करायला आली आहे. आता जास्त वेळ वाया घालवणं योग्य नाही.
पल्लवीला लवकरात लवकर तुमची सून होऊन या घरात येऊ दे, म्हणजे या नात्याचा मान राखला जाईल. हो हो, का नाही, का नाही. पण हा निर्णय तर आता मुलांनीच घ्यायचा आहे ना. एकदा विजयची सुटका होऊन तो येऊ दे, मग त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, यालाही एक प्रकारचा निर्णयच म्हणायचा. मग आता निर्णय तर तुम्हाला आणि आम्हालाच घ्यावा लागेल. मीनाक्षीजी, तुम्हाला तर माहितीच आहे की परिस्थिती काय आहे सध्या. अशा परिस्थितीत असे निर्णय कसे काय घेतले जाऊ शकतात. मला माहिती आहे हो, अशा परिस्थितीत असे निर्णय नाही घेतले जाऊ शकत. आणि मला हेही माहिती आहे, आज विजयची सुटका होणार आहे. ज्या प्रकारे तुमच्या मुलाच्या सुखापेक्षा जास्त तुमच्यासाठी काहीच नाहीये, त्याच प्रकारे पल्लवीच्या सुखापेक्षा महत्वाचं माझ्यासाठी काहीच नाहीये. मी माझ्या मुलीच्या सुखाची तडजोड नाही करू शकत, आणि माझ्या मुलीचं सुख विजय आहे, फक्त विजय. बस इतकंच सांगायला आले होते. हा निर्णय जितक्या लवकर घेतला जाईल तितकं बरं होईल. येते मी. चल. चला. रेखा ही भाग्याची. दीदी, हां, एक विचारू तुला. हो विचार ना. तुला न्यायालयात जायचं होतं म्हणून मुद्दामून तू हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतलास ना, आणि या पट्ट्या काढण्यासाठीही नक्कीच तू डॉक्टरांकडे हट्ट केला असशील, हो ना? कृतिका, माझाही नाईलाज आहे ग. कारण आज न्यायालयामध्ये मुन्नाचं रेकॉर्डिंग सादर केलं जाईल, जे मीच रेकॉर्ड केलं होतं. म्हणून माझं न्यायालयात असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण मला नाही वाटत की गोविंद स्वतःला वाचवण्यामध्ये यावेळीही यशस्वी व्हावा. म्हणूनच तुला माहितीये पल्लवी, जे सत्य तू दीदीपासून लपवायला बघत होतीस ते तिला सगळं समजलंय. तुझ्या आणि विजयच्या बाबतीत सगळं काही समजलंय तिला. काय? पण कसं काय? तू मला तर गप्पा बसायला सांगितलं होतंस, पण तुम्हा दोघींचं बोलणं तिने ऐकलं. खूप रागावली होती ती. तुला माहितीये, या सगळ्याला जबाबदार ती मला ठरवती. नाही मावशी, पण हो पल्लवी, दीदीच्या या प्रश्नाचं उत्तर तर माझ्याकडेही नाहीये की हे माहिती असूनही की विजयचं लग्न झालंय, मी तुला त्याला भेटण्यापासून का थांबवलं नाही. तुला काय वाटतं मला माहित नाही, पण हो, दीदीने हा हट्ट तर नक्कीच धरलाय की जर तू विजयवर प्रेम करतेस तर तुझं लग्न विजयशीच व्हायला हवं. मावशी, पण तू तिला समजावलं नाहीस की आता परिस्थिती बदलली आहे. तिला या परिस्थितीशी काही एक देणं घेणं नाही. मला मजबुरीने तिला सगळं काही सांगावं लागलं, आणि सगळं समजल्यावरही तिचं हे म्हणणं आहे की जर न्यायालयाने विजय आणि आशाच्या लग्नाला मान्यता दिली नाहीये तर तुझं लग्न विजयशी का नाही होऊ शकत. मावशी, मला हे असं नाही होऊ द्यायचंय. मला नाही वाटत लोकांनी हे म्हणावं की मी आशाचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय, तिचं सुख हिरावून घेतलंय. मला नकोय हे. दीदी, आता तुझे विचार बदललेत, पण विचार बदलले तरी नाती नाही बदलत. ज्या नात्यांसोबत तू आजवर चालत आलीस त्या नात्यांना आजही तुझ्यासोबत चालायचंय. आता कसं वाचवणार आहेस तू स्वतःला? मावशी, काही करून मम्मीला थांबव. तिला समजाव की घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नकोस. अगं पण तुला माहित नाही का, दीदीला जेव्हा राग येतो तेव्हा ती कोणाचंही ऐकत नाही. सध्या तर ती माझंही काही ऐकणार नाही. विजयचा पत्ता घेऊन घरातून निघाली येते. काय? रेखा ही भाग्याची. साहेब, तुमचा चहा. थँक्यू.
आणि हा पेपर तिथं बेवारशासारखा पडला होता. जर वाचायचाच नाही तर विकत का घेतात? आणि तसंही आजकाल फॅशन झाली. मी इथे बसू का? तू इथे ऑलरेडी बसलेला आहेस. ओ आता बसू शकतो? नाही, धन्यवाद. अच्छा साहेब, माझ्या डोसक्यात एक प्रश्न आलाय. आता प्रश्न आलेलाच आहे तर बाहेर नक्कीच पडणार. मी नाही म्हणालो तरी मग आता विचारूनच टाका. प्रश्न हा आहे की जर न्यायालय नसतं तर काय झालं असतं? आता सकाळी सकाळी मध्ये न्यायालय कुठून आलं? साहेब, त्या पल्लवीताई नाश्ता न करता न्यायालयात निघून गेल्या ना. अरे बबलू, हा? तू इकडेस? दीदी तुला तिकडे शोधतीये. मी तर विसरलोच. थँक्स गायत्री, तू पुन्हा एकदा मला बबलू पासून वाचवलंस. अच्छा, पल्लवीशी तुझं बोलणं झालं? हो, बोलणं तर झालंय पण ती ऐकायलाच तयार नाहीये. वारंवार ती हेच म्हणतेय की मला आशाचं सुख नाही हिरावून घ्यायचं. माझं बाबांशी बोलणं झालं. ते सांगत होते की आशा म्हणते की तिला पल्लवीचं सुख नाही हिरावून घ्यायचं. आता काय बोलायचं आणि काय समजायचं मला तर काही समजतच नाहीये. आणि दुसरीकडे ती दीदी आहे जी समजून घ्यायला तयारच नाहीये. कोणता ना कोणता मार्ग निघेलच काहीतरी. आणि निर्णय तर विजय आणि त्याच्या घरच्यांनाही घ्यायचा. एकदा विजय न्यायालयातून निर्दोष सुटला की नंतरच काहीतरी निर्णय होऊ शकतो. पल्लवी आणि आशा दोघी न्यायालयात गेल्या आहेत. बघूया काय निकाल लागतो ते. आतापर्यंत मी याच गोष्टीच्या चांगल्यावर काम करत होतो. तुमच्या समोर त्या अशा वकिलांच्या पतीवर माझ्या साथीच्या सोबतीने मिळून खोळ्या झाडल्या. सांगण्यावरूनच मी विजयच्या घरात कॅमेरा चोरण्याचा प्रयत्न केला. सक्सेनाच्या किडनॅपिंगचा पण ते नट आणि रोहितची हत्या गोविंदने केली. वकील सक्सेनाला घेऊन गोविंदने गोविंदच्या सांगण्यावरून मी विजयला पळत असताना मी गोळ्या झाल्या. हे आतापर्यंत जे काही बोललं मी गोविंदच्या सांगण्यावर. न्यायालय हा निर्णय देत आहे की विजय अरोरा निरपराध आहे आणि म्हणूनच हे न्यायालय त्यांची निर्दोष मुक्तता करीत आहे आणि गोविंद कपूरला कायद्याने अटक करून जेलमध्ये पाठवण्याचा आदेश देत आहे. विजय, तुला कोणता ना कोणता एक निर्णय घ्यावाच लागणार आहे आणि हा निर्णय फक्त आणि फक्त तुलाच घ्यायचा. जर तुला पल्लवीशी लग्न करायचं असेल तर हा आशावर अन्याय ठरेल आणि जर तुला आशाला तिचा पल्लवी, मावशी जसं म्हणते तसंच कर तू. मग तुझ्या आयुष्याचं काय होणार? आयुष्य तर मी आजही जगतेच आहे, पण तुला आणि विजयला एकत्र पाहीन तेव्हा बरंच वाटतं.